रिफ्रेशिंग आणि थंडगार पुदिना मॉकटेल अगदी थोडक्या साहित्यात घरच्या घरी. मधुगंधाज रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे. यासाठी ब्लेंडरमध्ये आपण अर्धा कप पुदिन्याचे पानं घेऊया. हे पुदिन्याचे पानं आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. यात आता टाकूया 2 टेबलस्पून साखर. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1 टीस्पून जिरे पावडर, भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे ही, आणि अर्धा टीस्पून काळं मीठ. यावर आता आपण टाकूया अर्ध्या लिंबाचा रस आणि 1 कप पाणी. हे सगळं ब्लेंडरमध्ये आपल्याला छान फिरवून घ्यायचंय. अगदी सोपी पद्धत आहे ही पुदिना मॉकटेल बनवायची. छान रिफ्रेशिंग ताजंतवानं करणारं ड्रिंक आहे. अशा प्रकारे आता आपण सगळं ब्लेंड करून घेतलंय. याला आपण आता एका गाळणीने गाळून घेऊया. सगळं व्यवस्थित बारीक ब्लेंड करून घ्यायचं, म्हणजे कमीत कमी आपलं वेस्टेज होतं. थोडंसं जे राहिलेलं आहे गाळणीवरती, हे आता आपण चमच्याने अशा प्रकारे फिरवून आणि दाबून त्याचा सगळा अर्क ह्याच्यात उतरून घेऊया. पुदिन्याचे ना भरपूर फायदे आहेत. त्वचेसाठी तर अतिशय उत्तम आहे आणि पुदिना डायजेशनसाठी तर खास करून सजेस्ट करतात. उन्हाळ्यात भरपूर थंडावा हे आपल्या शरीराला देतो. हे पुदिन्याचं मॉकटेल फार फायदेशीर आहे. मॉकटेल म्हणजे कुठले तरी 2 सरबतं किंवा कोल्ड्रिंक आणि सरबत असं काहीतरी, कुठले तरी 2 पेय एकत्र करून जे आपण बनवतो त्याला मॉकटेल म्हणतात. अशा प्रकारे आपला ज्यूस तयार झालेला आहे पुदिन्याचा. आता सर्व करताना ग्लासमध्ये आपण थंडगार मस्त आईस क्यूब्स टाकूया. लेमनचे स्लाइसेसनी डेकोरेट करूया. 1 पळी पुदिन्याचा ज्यूस टाकूया आणि यावर थंडगार स्प्राईट किंवा सोडा तुम्हाला आवडत असेल ते ओतून मस्तपैकी हे पुदिन्याचं मॉकटेल एन्जॉय करूया. जर तुम्हाला स्प्राईट किंवा सोडा नसेल तर तुम्ही थंडगार पाणी टाकूनही हे मॉकटेल बनवू शकता. अतिशय मस्त उत्तम चविष्ट लागतं. पुदिन्याचा फ्लेवर याच्यात खूप मस्त उतरतो आणि खूपच भारी लागतं. या उन्हाळ्यात हा पुदिना मॉकटेल तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसं झालं ते. अशाच छान छान रेसिपीजसाठी मधुगंधाज रेसिपीजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड. थँक्यू.